नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या 2025-2026च्या इलेक्शनसाठी प्रभाग क्रमांक 3 येथे सांगवी येथे आज नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। या प्रभागामध्ये सरिता उमेश पवळे, सदाशिव शंकर पुरी, मीना मारुती वाघ आणि श्रीराम दत्ता कोकाटे असे 4 प्रबळ उमेदवार भाजपने दिलेले आहेत। जुन्या आणि नव्याचा संगम, सुरेख संगम इथं साधला गेलेला आहे आणि त्यामुळे गावातील वातावरण अतिशय प्रसन्न आहे। या 4ही लोकांना निवडून देण्यासाठी आज आम्ही इथं प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। येणाऱ्या 10-12 दिवसामध्ये अनेक वेळेला इथे येणं होईल आणि लोकांसमोर जाणं होईल, जेणेकरून महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा हा पहिल्यांदा रोवला जाणार आहे अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली। परवा मुख्यमंत्री साहेब इथे येत आहेत, त्यानंतर अनेक नेत्यांची मांदियाळी आज नांदेडमध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या दृष्टीने येणार आहे आणि त्यामुळे नांदेडचं वातावरण हे ढवळून निघालेलं आहे। भाजपसाठी अतिशय चांगलं वातावरण नांदेड शहरात आहे आणि मला खात्री आहे की भाजपचा झेंडा हा नांदेड महानगरपालिकेवर फडकवल्याशिवाय इथली जनता राहणार नाही, एवढंच या निमित्तानं। नांदेड वाघाळा महानगरपालिका 2026च्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या भाजपाचे उमेदवार सविता उमेश पवळे, सदाशिव शंकर पुरी, मीना मारुती वाघ, श्रीराम दत्ता कोकाटे हे भारतीय जनता पार्टीने 4ही उमेदवार दिलेले तर माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, संघटन मंत्री संजयजी कोडगे आणि भाजपाचे सर्व वरिष्ठ आणि आज नारळ फोडण्यासाठी माजी मंत्री DP सावंत साहेब सांगलीत आले आणि 4ही उमेदवार घेऊन आणि गावातील सर्व नागरिक सगळ्याच्या आशीर्वादानं आज सांगवी हनुमान मंदिर इथून प्रचाराचा शुभारंभ केला। मला माहिती आहे मागच्या 10 वर्ष माझ्याकडे सत्ता होती, सांगवीचा विकास केला। उमेश पवळे 25 वर्ष नगरसेवक, उपमहापौर, त्याने पण वार्डामध्ये चांगला विकास केला, रस्ते, वॉटर सप्लाय देणे आणि अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आणि ती विकासाचा चेहरा आहे समोर। नांदेडमध्ये जे काय दिसते ते अशोक चव्हाण साहेबांची दूरदृष्टी असल्यामुळं नांदेडमध्ये रस्ते, विमानतळ असेल, वॉटर सप्लाय असेल, डेली लाईन असेल, विकासाचा समोर चेहरा म्हणून विकासाच्या जोरावर आम्ही मत मागणार। नांदेड वाघाळा महानगरपालिका 2026मध्ये जे उमेदवार भारतीय जनता पक्षाने आणि अशोक चव्हाण साहेबांनी अ मध्ये सरिता उमेश पवळे, ब मध्ये सदाशिव पुरी, क मध्ये मीना वाघ आणि श्रीराम कोकाटे आणि आज DP साहेब यांच्या हस्ते सांगवीमध्ये नारळ फोडलं आणि विकास कामाच्या जोरावरच आम्ही निवडून येणार आहे। अगोदर मी 25 वर्षापासून या भागामध्ये काम करतो। त्या कामामध्ये साहेबांचा आशीर्वाद शंकरराव साहेब असले त्यावेळेस त्यांना मला तिकीट दिलं होतं आणि अशोकराव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या प्रभागामध्ये कोट्यावधीचे कामं झालेले आहेत। विमानतळाचा विषय आहे, ड्रेनेजचा विषय आमचा फार मोठा होता, ते ड्रेनेजचा प्रश्नसुद्धा सांगवी परिसरामध्ये झालेला आहे, तरोडा ते सांगवी परिसर आणि विकास कामाच्या जोरावरच आम्ही निवडणूक लढत आहोत। विरोधकाचं आव्हानच विरोधकच राहिले नाहीत आमच्या। विरोधक आता कसं आहे, या भाजपमध्ये जे आल्यानंतर काँग्रेसचा तर उमेदवारच मिळाला नाही काँग्रेसला आणि वंचित असल्यामुळं काही विषयच नाही आमच्याकडे।